सलामीची जोडी खेळपट्टीवर शेवटचा कसोटी सामना भारतीय संघ पराभवाच्या छायेत आणि असं वाटतं की भारतीय संघ पराभूत झालेला आहे. भारतीय संघाने मालिका गमावली आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. वेलकम किशोर माळी, आपलं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे सुनील आणि त्याला साथ देण्यासाठी सुभाष. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय प्रमोद भोईर, टीमचा कॅप्टन. चांगली फाईट होण्याची दाट शक्यता या दोन संघांमध्ये. आजूबाजूची हे दोन संघ ही गाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एकमेकाशी लढताना दिसतील. सकाळचं सत्र आहे, धुसर हेझी क्लायमेट, मॉइश्चर आहे वातावरणामध्ये, जीव पडलेला विचार केला तर जाऊ बिंदू पडले, थोडंसं तमाट वातावरण. बघूया पहिल्या चेंडूपासून गोलंदाज हवी होईल फलंदाजीवर की मात्र गोलंदाज आक्रमक रौद्र रूप धारण करून विशाल लक्ष्याकडे वाटचाल करणार. अल्ट्रेश पोलिसांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू डिलिव्हर होत आहे बरोबर घड्याळामध्ये 9:32 झालेले आहेत. पंचांचा अधिकृत इशारा. नागपूरला जात असताना कट केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अतिशय वेगाने सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतो सुनील. अगदी मार झालेला धाव संख्येचा श्री गणेश केला जातोय. पहिल्या चेंडूवर सुनीलने 2 धाव पूर्ण केल्या. पहिल्या धावामध्ये क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर रुपेश लाईस त्यांच्या मागे पाहतो आपण. क्षेत्ररक्षण करताना विकेट किपर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक क्षेत्ररक्षण थर्डमॅनला, एक पॉइंटला, एक कव्हरला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये, रिंग मध्ये एक मिड ऑफला केतनला पाहतोय. वाईड ऑफ लॉंगॉनला सचिन आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, रिंग मध्ये जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट लाईन लेगला. हे फिल्डिंगचं चक्रव्यूह रचलं गेलेलं आहे. जोरदार अपील केला होता पण तिथे एक धाव पूर्ण केली अवांतर स्वरूपामध्ये. एक पैचा इशारा. यस, सुरुवातीला चेंडू बॅटवर आदळला, त्यानंतर थाई बॅटवर चेंडू आदळला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 3 धावा. वेग आहे या गोलंदाजामध्ये. चेंडूला आमच्यात केलेल्या चेंडू येते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला प्रभाकर पाठला होता चेंडू. तोपर्यंत वेळ होती सुभाष याच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 4. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होते बॉलिंग मार्कवर. उडवलाय चेंडूला, हवाई फायर. चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. ब्युटिफुल शॉट फॉर रन. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आउटफील्ड मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता धाव सुद्धा पुढे जाताना धाव फलकावर 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 9.
कुठल्या प्रकारचा गडी पास करणे जमिनीची बाजू पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला पेटो सुनील यांनी एक चौकार लगवले व्यक्तिगत धावांवर सुभाष पेटो एका धावेवर इंद्रपाल दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतो पुढील मार्कवर सामोर जाईल बॅटर सुनील उलटा चेंडू क्षेत्ररक्षक दक्ष आहे झेल कॅच ड्रॉप जबरदस्त प्रयत्न केला पण प्रतापराने झेल टिकण्यासाठी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामध्ये फलंदाज तिथे बघूया तिथे काय घडलंय पाहत होते धावबाद स्वरूपामध्ये सुभाष वर्ष 2024 मध्ये अंतिम स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये देखील रनर अप टीम राहिली होती अवघ्या एका धावेने आणि अंतिम पूर्ण सामना गमावला होता काय जबरदस्त प्रदर्शन राहिलं होतं पुलिसच्या बॅट मधून एक धावाचा धाव जोडली जाईल अति मार्क होते पुलिस धावसंख्या धावपल क्रमांक 12 धावा शतक क्रमांक 2 मार्गस्थ इंद्रपाल पुढे कसं होतोय पिंपळी गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षक प्रभाकर संघाचा ग्रेट हँड आहे सेफ कॅच फलंदाज बघा बरोडी संघाचा विचार केल्यानंतर 3 वेळा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा हा संघ आहे आणि मानकोली संघाचा विचार केला तर एकदा 3rd नंबरची ट्रॉफी त्यांच्याकडे म्हणजे चांगला बॅटल आपल्याला बघायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये हो अगदी बरोबर आणि 3 वेळा उपविजेते पदावर भरोडी संघाला समाधान मानावं लागलेलं आहे आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ देखील दाखल झालेला आहे त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय यानंतर रॅडिकल ठाकराचा पाडा आणि आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल डे 3 मधील सेकंड मॅच इनिंग ब्रेक नंतर ह्या 2 संघांमध्ये टॉस केली जाईल नाणेफेक ही होणार आहे इंद्रपाल सज्ज होते बॉलिंग मार्कवर न्यू बॅटर
प्रकाश टीमचा कॅप्टन जबरदस्त लॉफ्टेड हा फटका होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतो प्रकाश. प्रकाशने राजू पाटील 3 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना अंतिम सामन्यामध्ये दमन स्पर्धा पटेल क्रिकेट ग्राउंड कच्छीगाम येथे 3 षटकार लगावले होते. अवघ्या 1 धावेने ते पराभूत झाले होते अंतिम फेरीचा सामना. तोच तो प्रकाश खेळपट्टीवर. एक विस्फोटक फलंदाज आहे इंद्रपाल. चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळलाय, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला सीमारेषेकडे, पायाने चेंडूला अडवलाय. केएमचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते, पण वेल होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत केतन माळी याने. धावसंख्या धावफलकावर 16. तसे क्रिकेटमध्ये एक धाव ही अत्यंत महत्वाची असते. पुन्हा एकदा इंद्रपाल. चांगला फटका आहे, पुल केलेल्या चेंडूला, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सचिन चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेताना फलंदाज होते धावबाद. प्रकाशला आता मैदान सोडावे लागेल. आई गाऊ देवी माझी माऊली, आई गाऊ देवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची राहिली. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. अंपायर रिव्ह्यू आहे का? यस, बॅटिंग करणारा तेच सांगत होतो मी. फलंदाज बाद आहे आणि मिहिर स्पोर्ट्स बरोडी संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. आता यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही, कारण प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू घेता येईल, याची नोंद घ्या. तर अशा प्रकारे प्रकाश दुर्दैवीरित्या धावचित बाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावा धावफलकावर 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये प्रमोदने 9 धावा खर्च केल्या होत्या. इंद्रपालने खूप सुंदर गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 8 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय मिहिर स्पोर्ट्स भरोडी. 2 ताकदवान संघ आहेत. मैदानाच्या आतमध्ये बलाढ्य संघांमधील सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी बघा आम्हाला अतिशय पुण्याचं काम केतन माळी केएम याने पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच विजय ताडकर याने देखील अतिशय पुण्याचं काम या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा विशेष आभार. जिसने भी किसी को प्यार से पानी पिलाया उसने समंदर को नीचे दिखा दिया. अतिशय पुण्यशील कार्य त्यांच्या माध्यमातून. प्रभाकर तिसऱ्या षटकासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुल करायचं होतं, चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, फक्त 1च धाव मिळेल. पुणेश 1 धाव पूर्ण करतोय. पुणेश पोचतोय वैयक्तिक 2 धावांवर आणि सांघिक धावा धावफलकावर 18.
जवळजवळ भिवंडी तालुक्याचा आपण जर विचार केला तर 20 ते 22 टुर्नामेंट सध्या सुरू आहेत आपल्या माहितीकरिता. म्हणजे सर्वात जास्त टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा जर कुठले खेळल्या जात असतील तर त्या भिवंडी तालुक्यामध्ये. चला घाई करा मित्रांनो. तसंही पण सर्वात जास्त टुर्नामेंट 40+ आहेत हे देखील तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. पूल केलेला आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची संधी, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होते स्वप्नील. तो धाव बाद झालेला आहे. अति घाई आणि संकटात नाही मराठीमध्ये एक म्हण आहे आणि स्वप्नील बाद झालेला आहे. दुर्दैवीरित्या 4 गडी गमावलेले आहेत. धाव फलकावर 19. क्रिकेट खेळामध्ये संयम देखील खूप महत्वाचा असतो. अति आत्मविश्वास तुम्हाला निश्चितच स्पर्धेच्या बाहेर फेकू शकतो, कारण अति आत्मविश्वास असणे देखील खूप धोक्याचं असते. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला फक्त हलक्या त्याने स्लाइस केलेला आहे. चेंडू चाललाय बॅकआउट पॉइंट कडे. तोपर्यंत वेल होती बॅटरकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या वाढते. धावफलकावर 21. शरद गायकवाड आपलं हार्दिक स्वागत आहे. सलामीवीर, उत्कृष्ट खेळाडू आहेत चिनार माता पिंपळनेर संघाचे. या पण मान्यवर कक्षामध्ये हुक करण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि पंचांनी लगेचच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील केला. जोरदार अपील केला होता. पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे. धावसंख्या कायम. धावफलकावर 21. भन्नाट वेग आहे प्रभाकर याच्याकडे. रफ्तार के सौदागर अगदी वेगावर हा गोलंदाज सवार झालेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम. धावफलकावर 21. स्टेप आउट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते स्क्वेअर लेग डीप मध्ये. फक्त आणि फक्त 1च धाव धावफलकावर जोडली जाईल. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावर 22. 22. एंड ऑफ द 3rd ओव्हर. लॉस बाय 4 इम्पॉर्टंट विकेट. वेलकम सर्कल प्रमोद गायकवाड, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम राजू गायकवाड, आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतात श्री चिनार माता स्पोर्ट्स मास्टर 40+ पिंपळनेर आयोजित स्वर्गीय पांडुरंग गायकवाड स्मृती चषक 2025. यानंतर आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे आणि रॅडिकल ठाकरा दाभाडा. चला या दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. प्रमोद गायकवाड खरं तर चिनार माता मास्टर 40+ संघाचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत आणि ते सर्कल देखील आहेत. दिनकर गायकवाडने काल खूप धमाकेदार कामगिरी केली होती. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ आपण बघितला आयोजक संघ श्री चिनार माता पिंपळनेर. धमाकेदार त्यांची कामगिरी राहिली काल आणि मला तर वाटते
2024-25 मध्ये पहिल्यांदाच ते फायनल मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. 23 मध्ये देखील त्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली होती. चेंडूला खोदून काढलेला आहे. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. KM याचा एक धाव पूर्ण करतोय बॅटर पुणेश. धावसंख्या वाढते धावफलकावर 23. संजय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. दन केतन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. काय गोलंदाजी केली प्रभाकर याने तिसऱ्या षटकामध्ये. ॲक्युरेसी त्याची बघायला मिळेल. फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. सुपर बॉलिंग तिसऱ्या षटकामध्ये त्याची बघायला मिळाली. अंतिम षटक प्रगतीपथावर. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी तयार होतोय केतन माळी. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय आणि तसंही मगाशी मी या गोष्टीचा उल्लेख केला होता. केतन मालीने या स्पर्धेसाठी आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं विशेष आभार. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू होता. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळण घेणारा चेंडू. एक धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 24. केतन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. धावसंख्या वाढते धावफलकावर 25. खरं तर पिण्याच्या पाण्याची जी सुविधा उपलब्ध केली केतन माळी याने. स्वर्गीय त्यांचे पिताश्री बाळाराम विठ्ठल माळी यांच्या स्मरणार्थ अतिशय पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. 25 धावा धावफलकावर. अंतिम षटक. पुन्हा एकदा केतन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. छोटासा रनअप. राईट आर्म राऊंड द विकेट. सामोर जाईल बॅटर पुणेश. पुणेशला मात्र थांबवलंय खेळपट्टीवर अक्षरशः. 6 धावांवर तो खेळतोय. पॅटवर चेंडू हवा तसा घेता आला नव्हता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. स्लोअर वन. धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. केतन याच्याकडे व्हेरिएशन आहे. बदल चेंडू मध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. फाईन लेग. सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? यस. चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पुणेच्या बॅट मधून हा पहिला चौकार आला. धावसंख्या वाढते धावफलकावर 29. स्टेप आउट झालेला आहे. अलॉंग दी कार्पेट हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. ऑन साइडला क्षेत्ररक्षक सचिनने चेंडूला उचलला. फेक केली. वेल होती फलंदाजाकडे. 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 31. एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल कारण सकाळचं सत्र आहे. फेकून दिलेला आहे चेंडूला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा ट्रेडमार्क षटकार आहे तो पुणेशाचा. बिग हिट. मंदिराला मंगलवार. चला या टॉस करण्यासाठी लगेच आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधात रॅडिकल ठाकरा दापाडा. लवकरात लवकर आता ही स्पर्धा आपल्याला SSS वाहिनीवरून चॅनलवरून बघायला मिळेल. चॅनल क्रमांक 612 वरून थेट प्रक्षेपण आता सुरू झालेलं आहे. तर मी विनंती करतोय
दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी या रॅडिकल ठाकराचा पाडा आणि आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे. बघा जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला कदाचित पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, दंड सोसावा लागेल, याची नोंद घ्या. टॉस होणार आहे. दोन मातब्बर संघांमध्ये ही टॉस होईल. रॅडिकल ठाकराचा पाडा आणि आरसी पाटील फाउंडेशन हॅवे दिवे. सर्कल प्रमोद गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. तसेच ते श्री चिनार माता पिंपळनेर मास्टर 40+ संघाचे अध्यक्ष देखील आहेत. नितीन ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. अशोक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुदाम पाटील आपलं देखील पिंपळनेर नगरीमध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत. वेलकम. स्पेशल कॉइन आहे बघा. कॉइनची माहिती तुम्हाला मी देतोय. एक बाजू आहे श्री चिनार माता पिंपळनेर आणि दुसरी बाजू आहे स्वर्गीय पांडुरंग गायकवाड स्मृती चषक. एकाचा नामोल्लेख आपण करा. चिनार माता असा कॉल आहे, तोच येतोय. मान्यवांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. नितीन, टॉस जिंकलेले, काय निर्णय घेशील? फलंदाजी. नो डाऊट चालू सीझन मध्ये तुमच्या संघाने देखील 2 विजेतेपद पटकावलेले आहेत. बॅटिंग करण्यामागे काही विशेष उद्देश? काय नाही, तेवढा जास्तीत जास्त धावा करून समोरच्या टीमवर दबाव ठेवण्याचा प्रयत्न. वर्ष 2025 मधील पहिली स्पर्धा, थोडक्यात या स्पर्धेविषयी तू काय सांगशील? स्पर्धा तर छान, मैदान पण एकदम खूप मेहनत घेतलेली आहे त्यावी, आणि स्पर्धा पण एकदम मस्त आहे. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अशोक, नाणेफेक गमावलेले आहे, प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. मनासारखं झालं की मनाच्या अपोजिट झालेलं आहे? नाही, मनाच्या विरुद्ध झाले. आम्हालाही फलंदाजीच करायची होती. मग आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवाल रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाला? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. कोण 4 गोलंदाज या सामन्यामध्ये 4 गोलंदाजांचा आपण वापर करणार? आहेत आमचे सुदाम पाटील आहे, दीपक मडवी आहे, विष्णू म्हात्रे आहे आणि स्वतः मी पण आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा सर्वजण प्रयत्न करणार आणि कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा नक्कीच. आणि रॅडिकल ठाकरेचा बोलला तर त्याने आम्हाला मागच्या वेळेला पण हरवलं होतं, या वर्षी पण हरवलं आहे. तो संघ चांगला आहे. त्याने या सीझनमध्ये 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आमच्यापेक्षा नक्कीच ते वरचढ आहेत, तर चांगली टक्कर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम धारसीने घेतलं बॅटिंग करण्याचा. रॅडिकल ठाकराचा पाडा संघ कर्णधार नितीन येणे आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेले आहे आरसी पाटील फाउंडेशन हॅवी दिवे या संघाला मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद जयंत पाटील. तर बोलूया सामन्याकडे. 38 धावांचं मापक लक्ष प्रमोद आणि रवी येतोय सलामीची जोडी, आणि गोलंदाजीसाठी सुनील येतोय. 38 धावांचं एक फायटिंग स्कोर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नाही पहिला चेंडू ऑन साइडला तटवलेला आहे. चेंडूला 1 धाव पूर्ण करतोय प्रमोद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि बघा काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोघांमध्ये. चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. जबरदस्त धावपट्टीवर धावताना हे 2 बॅटर प्रमोद आणि रविकांत सलामीची जोडी आहे. श्री गुरुदत्त चौटायर व मानकोली या संघाचे लक्ष 38 धावांचं. पुन्हा एकदा सज्ज होते सुनील.
उलटा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय डीप कव्हर सीमारेषेकडे अतिशय वेगाने चेंडू जाते नाही थांबणार 4 धावांसाठी चौकार चेंडू खराब चेंडू होता आणि योग्य तो उत्तर दिला प्रमोद याने चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 6 स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न ही लाईन चांगली आहे ही लेंथ चांगली आहे फलंदाजाला रीड करून चेंडू टाकला होता निर्धाव चेंडूची समाप्ती WK विकेट किपर पुणेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला कुठल्याही प्रकारची धाव नाही धावा कायम धाव फलकावर 6 स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला होता काय सुंदर गोलंदाजी करतोय आता सुनील चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय खूप चांगली गोलंदाजी अगदी फलंदाजाला ओळखून आता चेंडू रिलीज करताना गोलंदाज सुनील धावा स्थिर धाव फलकावर 6 आता ही स्पर्धा तुम्ही SSS वाहिनीवरून पाहू शकता चॅनल क्रमांक 612 थेट प्रक्षेपण आता टेलिव्हिजन सेट वर देखील सुरू झालेला आहे पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सुनील उलटा चेंडू निमंत्रण दिलं होतं फटका खेळण्यासाठी ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला बॅटर प्रमोद प्रकाशने जबरदस्त झेल टिपला फलंदाज बाद खेळण्यासाठी सांघिक धावा धाव फलक 6 ला एक खेळाडू बाद पुन्हा एकदा सुनील सज्ज होते बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला जात असताना कट केल्या जबरदस्त फिल्डिंग काय फिल्डिंग बघायला मिळते धावबादची संधी निर्माण झाली होती ती गमावली फलंदाज होईल धावबाद 2 धावा पूर्ण केल्या होत्या तिसरी धाव घेताना फलंदाज झाला धावचित बाद तुझा मानाचा मान
लेमन कट आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 11. 11 लॉस बाय 2 विकेट. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पिंपळनेर गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. सामोर जाईल बॅटर रुपेश. कट करण्याचा प्रयत्न केला होता अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू जो ते निर्धाव स्वरूपामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावपलकर 11. जबरदस्त हा संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. चिप केलेला आहे हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पाठलाग केला जातो चेंडूचा. रेस जिंकलेले चेंडूने. चेंडू सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीमध्ये होता. झेल घ्यावा. झेल घेण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याला चेंडूने हुलकावणी दिली. चेंडू तिथून डायव्हर्ट झाला आणि निघून गेला. तो एक्स्ट्रा कबर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकाराच्या मदतीने रुपेश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या वाढते धावपलकर 14. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अतिशय वेगवान चेंडू. भन्नाट वेग होता या चेंडूवर. फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न. यस. धावसंख्या धावपलकर 14 धावा. थोडस करेक्शन आहे. 15 धावा आहेत. थोडस करेक्शन. थोडस करेक्शन क्षमा असावी. फ्लिकच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय रुपेश. धावसंख्या वाढते धावपलकर 17. वेलकम दरम्यान शुभ आगमन झालेले उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी प्रकाश दादा म्हात्रे आपलं मी पिंपळनेर नगरीमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि मी आपणास विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. वेलकम सुस्वागतम. स्वर्गीय पांडुरंग गायकवाड स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे डीप कव्हरला. तोपर्यंत वेल होते रुपेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 19 धावा धावपलकर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावर आहेत. विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील. इथून 12 चेंडू शिल्लक. 19 धावा बनवाव्या लागतील. 12 म्हणजे निम्मा पल्ला पार केलाय मानकोली संघाने. अजून बरोबर तेवढ्याच धावा 19 धावा पार कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. भरोडे टीम जास्त वेळ घेऊ नका. चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस ड्रिंक्स इंटरव्हल झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. वेलकम प्रकाश दादा म्हात्रे उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आज 8 संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मेयर स्पोर्ट्स भरोडी, श्री गुरुदत्त चौटाळवा मानकोली, रॅडिकल ठाकराचा बाडा, आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे, जयदुर्गा सुरई, जय हनुमान टेंबवली, गावदेवी पूर्णा, जरीमरी माता अलीमगर. 1 से बढ़कर 1 टीम, 1 से बढ़कर 1 खिलाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आपल्याला बघायला मिळतील. टुडे इन द टूर्नामेंट लास्ट डे, हिस्टॉरिक डे, फायनल डे. हु विल बी द चॅम्पियन. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. राजू तिसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय. पॅनल्टीमेट षटक.
ह्या षटकावर खूप काही आत्मनिर्भर असेल या सामन्याचं चित्र की विजय कोण मिळवणार. ह्या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर मग निश्चितच दबाव असेल मानकोली संघावर. या उलट या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा निघाल्या तर मग दबाव असेल भरोडी संघावर. राजू तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधील चांगला फटका आहे. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहज पूर्ण करतो रवी. धावसंख्या वाढते धावफलकावर 21. 17 धावांची अजून आवश्यकता. 11 चेंडू शिल्लक. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतोय. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य काय राहिलं राजू पाटील तर सर्व संघांना उत्तम जेवणाची सोय. एक चांगला उपक्रम. बॅकफूट पंच. ड्रॉप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. धावसंख्या वाढते धावफलकावर 25. ज्या रवीला बाद केलं जात नव्हतं धावबाद स्वरूपामध्ये तोच रवी आता बरसताना खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झपाट्याने चेंडूवर झपाटलेला आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज तिथे एक्झॅक्टली काय झालंय पाहूया. पंचाने रेफर केलेल्या DRS ची मागणी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. पण पंच आम्हाला सांगा रिव्ह्यू कोणाचा आहे. अंपायर साइड आहे. यस अंपायरचा रिव्ह्यू आहे. पंचांना डाऊट असल्यामुळे त्यांनी निश्चितच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. बघूया आता होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. नॉट आउट. या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रवी खूप चांगली फलंदाजी करतोय. 11 धावांवर रवी खेळतोय. धावफलकावर धावा आहेत 27. 9 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता. कट करायचं होतं. वेगवान चेंडू. बीट झाला बॅटर. बीट झाला एसटी रक्षक. फक्त 1 धाव मिळेल 22 स्वरूपामध्ये. अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 28. 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 10 धावा. जादुई गोलंदाजी करावी लागेल. इथून आता भरोडी संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर ह्या उलट 8 चेंडू आणि 10 धावा. सोपं समीकरण मानकोली संघाच्या दृष्टिकोनातून. स्विंग केलेला आहे चेंडूला. आउट ऑफ द पार्क. U6. रमल्याने खेळाडू क्रिकेट प्रेमी ठेवलंय चषक मानाचा. क्रिकेट संघाने चषक ठेवलाय सन्मानाचा. वर्गीय पांडुरंग कालगय कवाड चषक ठेवलाय सन्मानाचा. क्रिकेट संघाने चषक ठेवलाय सन्मानाचा. वर्गीय पांडुरंग कालगय कवाड चषक ठेवलाय सन्मानाचा. सर्व शक्ती झोकून दिली होती. पुल केला होता पॉवरफुल.
4 धावांची आवश्यकता. पूल केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. जीवनदान 2 धावा पूर्ण करतो रुपेश. संधी होती तिथे गडी बाद करण्याची आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धाव बलगाव 36. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. अंतिम षटक 6 चेंडू आणि 2 धावा विजयापासून दूर आहे मानकोली संघ. सोपं समीकरण. बघूया अंतिम षटकासाठी आता गोलंदाज कोण येतोय. दोघांमध्ये वेगवान भागीदारी झालेली आहे. खूप जबरदस्त खेळ सादर करताना, कारण फॉल ऑफ विकेटवर आपण नजर टाकली. पहिला फलंदाज 6 धावांवर बाद झाला होता. दुसरा बॅटर सांघिक 8 धावांवर बाद झाला होता. 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 29 धावांची भागीदारी तिसऱ्या गड्यासाठी. क्लीन बॉल, थांडी गोल, गेन अंदर और डंडा बाहर. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+ मास्टर 40+. पुणेशने त्रिफला बाद केलेला आहे. न्यू बॅटर प्रभाकर येतोय आणि पुणेशच्या नावावर असाही विक्रम आहे. सलगच्या 4 चेंडूंवर 4 गडी बाद करण्याचा त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. या सीझन मध्ये 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार देखील या गोलंदाजाने पटकावले. पुणेश. न्यू बॅटर येतोय प्रभाकर. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत हा फटका खेळलेला आहे. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार प्रभाकरच्या बॅट मधून. याचबरोबर सामना जिंकलेला आहे श्री गुरुदत्त चौटाई व मानकोली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक मीर स्पोर्ट्स बरोडी. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी प्रकाशदादा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. दिनकर गायकवाड आपल्या